लाडक्या बहिणींनो, एक क्षणभर थांबा, कारण आजची बातमी ऐकून तुमचे डोळे आनंदाने भरतील. भीम जयंतीच्या पवित्र दिवशी सरकारने बहिणींना एक असे गिफ्ट दिले आहे जे तुम्ही कधीही विसरणार नाही. मार्च आणि एप्रिल एकत्रितपणे तब्बल 3000 रुपये. लाडक्या बहिणींसाठी एक जबरदस्त खुशखबरी आली आहे. अखेर लाडक्या बहिणींच्या मार्च आणि एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा संपली. आज सकाळपासूनच लाडकी बहीण योजनेचा 21वा हप्ता 1500 रुपये आणि त्यावर भीम जयंतीचे खास बोनस गिफ्ट म्हणजे एप्रिलचा 22वा हप्ता 1500 रुपये म्हणजे एकूण तब्बल 3000 रुपये महिलांच्या बँक खात्यात जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत. पण थांबा, एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. सर्वच महिलांना हे पैसे मिळणार नाहीत. लाखो महिला 2 निकषांमुळे या योजनेतून बाहेर काढल्या गेल्या आहेत, म्हणजेच अपात्र ठरवण्यात आल्या आहेत. शेवटपर्यंत ऐका, कारण एक छोटीशी चूक ही तुमचा हप्ता कायमचा बंद करू शकते. आणि हो, एक खास गोड बातमीही आहे. भीम जयंतीच्या पवित्र निमित्ताने राज्य सरकारने महिलांना दुप्पट आनंद दिला आहे. हा डबल हप्ता आज दुपारी 12 वाजेपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होत आहे. मेसेज यायला सुरुवात झाली आहे आणि अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर आज खऱ्या अर्थाने आनंदाचे अश्रू आले असतील. पण लक्षात ठेवा, आज फक्त 12 जिल्ह्यांमध्येच हे पैसे जमा होणार आहेत. यादी तयार झाली आहे आणि लाडक्या बहिणींची एप्रिलच्या हप्त्याची वाट पाहणे अखेर संपले आहे. मार्चचा 21वा हप्ता 1500 रुपये अधिक भीम जयंती बोनस गिफ्ट 1500 रुपये एकूण 3000 रुपये सर्व पात्र बहिणींच्या खात्यात जमा होत आहेत. ही माहिती स्वतः महिला आणि बाल विकास मंत्री अदितीताई तडकरे यांनी दिली आहे. पण एक धक्कादायक बातमी आहे. राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे काही लाडक्या बहिणी परक्या बहिणी बनत आहेत. लाखो महिलांना अपात्र ठरवण्यात आले असून अपात्र महिलांची यादीही जाहीर झाली आहे. या यादीत तुमचे नाव आहे का हे आत्ताच तपासा. तुम्हाला माहीतच असेल, महाराष्ट्रावर सध्या 8 लाख कोटी रुपयांचे प्रचंड कर्ज आहे. लाडकी बहीण योजनेमुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडत आहे. त्यामुळेच फडणवीस सरकारला केंद्र सरकारकडे 10,000 कोटी रुपयांची मागणी करावी लागली होती. मोदी सरकारने राज्याला मदत केली आणि आज अखेर हप्त्याचे वितरण सुरू झाले आहे. भीम जयंतीचा हा सण आता खऱ्या अर्थाने गोड झाला आहे. लाडक्या बहिणींच्या मार्गातील निधीची कमतरता हा सर्वात मोठा अडथळा आज दूर झाला आहे. कालपासूनच प्रशासन कामाला लागले असून सर्व बँकांना यादी पाठवण्यात आली आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट विसरू नका, या यादीतून आता बऱ्याच बहिणींना वगळण्यात आले आहे आणि ते का वगळले गेले हे समजून घेणे तुमच्यासाठी आता अत्यावश्यक आहे. तुम्हाला माहीतच आहे, ज्या बहिणींकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांना प्रामुख्याने लक्ष केले गेले आहे. अशा बहिणींची स्वतंत्र यादी अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आली असून घरोघरी जाऊन तपासणी सुरू झाली आहे. त्यामुळे अशा बहिणींना थेट या डबल हप्त्यातून वगळण्यात आले आहे. ज्यांच्या घरी 4 चाकी वाहन आढळले नाही तरच त्यांना मार्चचा हप्ता आणि भीम जयंती बोनस गिफ्ट एकत्रितपणे मिळेल. ज्यांच्या घरी 4 चाकी आहे पण ती व्यावसायिक वापरासाठी आहे, त्यांनी वेळीच ती कागदपत्रे सादर करावीत. नाहीतर पात्र असूनही अपात्र ठरण्याची वेळ येऊ शकते. तुम्हाला आतापर्यंत पैसे जमा झाल्याचा मेसेज आला का? कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यापैकी आज 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचे वाटप होत आहे. हा पहिला टप्पा आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी 12 जिल्ह्यात हप्ता वाटला जाईल आणि त्यानंतर उरलेल्या 12 जिल्ह्यांचा समावेश होईल. म्हणजे 12 + 12 + 12 अशा पद्धतीने 36 जिल्ह्यात मार्चचा हप्ता आणि भीम जयंती बोनस हप्ता म्हणजेच डबल हप्ता वाटपाचा कार्यक्रम निश्चित झाला आहे. प्रशासनाला त्या सूचना देण्यात आल्या असून लाडक्या बहिणींची यादी तयार होऊन ती बँकांकडे सुपूर्द करण्यात आली आहे. राज्य सरकारने बँकांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की यादी मिळताच पात्र महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे तात्काळ जमा करावेत. यात कुठलीही दिरंगाई होता कामा नये. हे ऐकून किती घरात सुटकेचा श्वास सुटला असेल. बहिणींनो, आतापर्यंत अनेक वेळा असे घडले होते की सरकारने पाठवलेले पैसे बँकेतच अडकायचे. कर्जाचे हप्ते, मिनिमम बॅलन्स नसण्याचा दंड किंवा इतर कारणांमुळे तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचायचेच नाहीत. या वेदना किती असह्य असतात हे फक्त ज्यांनी अनुभवले आहे त्यांनाच माहिती आहे. लाडक्या बहिणींची ही मागणी होती की बँकांमध्ये जमा झालेले पैसे कोणत्याही कारणाने कट केले जाऊ नयेत. आज पुन्हा एकदा बँकांना कडक निर्देश देण्यात आले आहेत की कोणत्याही परिस्थितीत लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातून
कर्जाचे हप्ते असोत, दंड असो किंवा मिनिमम बॅलन्स नसण्याचे कारण असो, पैसे कापले जाऊ नयेत। आता बहिणींनी कशाचीही काळजी करायची गरज नाही। तुमचे पैसे तुमच्या खात्यात पूर्ण पोहोचणार आहेत। आज दुपारी 12 वाजेपासून, होय, आज 12 वाजल्यापासूनच महिलांच्या खात्यात मार्चचा हप्ता आणि भीम जयंती बोनस हप्ता म्हणजे एकूण 3000 रुपये प्रत्येक पात्र लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होत आहेत। यात भीम जयंतीचे बोनस गिफ्टही सामील आहे, म्हणजे एकाच वेळी दुप्पट आनंद। तुम्ही आज तुमचा बँक बॅलन्स तपासा। संपूर्ण देशात महागाई आणि आर्थिक संकट असतानाही राज्यातील गरजू लाभार्थ्यांना 3000 रुपये देण्याचे वचन पाळले गेले, हे ऐकून मन भरून येते। राज्यावर कर्ज असतानाही विरोधकांनी दबाव वाढवला। एकनाथ शिंदे साहेबांनी सरकारला धारेवर धरले आणि अखेर केंद्राची मदत घेऊन लाडक्या बहिणींना आज डबल हप्ता सुरू झाला आहे। शब्द दिला आणि शब्द पाळला। बहिणींनो, लाडकी बहीण योजनेसोबतच अजूनही हजारो सरकारी योजना सुरू आहेत, त्यांचाही लाभ नक्की घ्या। फक्त एकाच योजनेवर अवलंबून राहू नका। मोफत शिलाई मशीन मिळत आहे, मुलींसाठी सायकल मिळत आहे, महिलांसाठी सूर्यचूल मोफत मिळत आहे, लाईट बिल येत नाही, गॅस संपत नाही, मोफत तुमचा स्वयंपाक शिजतोय, घरावर सोलार पॅनल मोफत बसवले जात आहे। ज्यांच्याकडे घरच नाही त्यांच्यासाठी घरकुल योजना सुरू असून सरकारकडून स्वतःचे हक्काचे घर बांधण्यासाठी 4.25 लाख रुपये मिळत आहेत। या सगळ्या योजनांची माहिती वेळेत मिळण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण तुम्ही पात्र असताना लाभ न घेणे म्हणजे स्वतःच्याच हक्कावर पाणी सोडणे आहे। लाडक्या बहिणींची मागणी अखेर सरकारने मान्य केली आहे। महिलांची प्रतीक्षा संपली आहे। आता 12+12+12 म्हणजे एकूण 36 जिल्ह्यात सर्व लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात 21वा हप्ता आणि भीम जयंती बोनस हप्ता एकत्रित जमा होणार आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक बहिणीपर्यंत हे पैसे पोहोचवण्याचा निर्धार सरकारने केला आहे। आता आज कोणते 12 जिल्हे आहेत ते व्यवस्थित जाणून घेऊया। महाराष्ट्रात एकूण 6 विभाग आहेत। अमरावती विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, कोकण विभाग, नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि पुणे विभाग। प्रत्येक विभागातून 2-2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। सुरुवात अमरावती विभागापासून करूया। यात अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम असे 5 जिल्हे येतात। यापैकी यवतमाळ आणि वाशिम या 2 जिल्ह्यात पैसे जमा होत आहेत। यवतमाळ आणि वाशिमच्या बहिणींनो, आज तुमचा दिवस आहे, आनंदाने साजरा करा। ज्या जिल्ह्यातून तुलनेने कमी अर्ज आले असे लहान जिल्हे प्राधान्याने आधी घेतले गेले असे दिसते। दुसरा विभाग म्हणजे छत्रपती संभाजीनगर विभाग, ज्याला मराठवाडाही म्हणतात। हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा विभाग आहे। यात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली आणि नांदेड असे 8 जिल्हे येतात। मराठवाड्यातल्या बहिणींनी किती वर्ष दुष्काळाशी झुंज दिली आहे, त्यांच्यासाठी हे 3000 रुपये म्हणजे केवळ पैसे नाहीत, तर एक मोठा आधार आहे। या विभागातून हिंगोली आणि परभणी या 2 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे। आजच बँक बॅलन्स तपासा। कोकण विभागात 7 जिल्हे येतात। मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर आणि ठाणे। समुद्राच्या काठावर राहणाऱ्या कष्टाळू कोकणी बहिणींसाठी आजचा दिवस खास आहे। त्यापैकी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत। भीम जयंती आणखीनच गोड झाली आहे। नागपूर विभागात 6 जिल्हे येतात। नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली। विदर्भातील या बहिणींनी उन्हाळ्याच्या झळा सहन करत हे दिवस वाट पाहिली। आता आनंद साजरा करण्याची वेळ आली आहे। या विभागातून चंद्रपूर आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची नावे यादीत आली आहेत। आज लगेच मेसेज तपासा। खानदेश नाशिक विभागात येतो। यात नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यादेवी नगर ही 5 जिल्हे येतात। या विभागातून जळगाव आणि अहिल्यादेवी नगर या 2 जिल्ह्यांची नावे यादीत आली आहेत। जळगाव सोन्याची नगरी म्हणून प्रसिद्ध आहे आणि आज त्या बहिणींच्या हातात खऱ्या अर्थाने सोनच पडलं म्हणायचं। शेवटचा विभाग म्हणजे पुणे विभाग, ज्याला पश्चिम महाराष्ट्र म्हणतात। यात सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि पुणे ही 5 जिल्हे येतात। त्यापैकी कोल्हापूर आणि सोलापूर या 2 जिल्ह्यांची निवड झाली आहे। आज भीम जयंती आणखीनच गोड झाली आहे। ही झाली आजची 12 जिल्ह्यांची यादी। उद्याच्या जिल्ह्यांची यादी लवकरच जाहीर होईल। ती वेळेत मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा। हे पैसे तुम्हाला डीबीटी द्वारे मिळतील आणि बँकेचा SMS ही येईल। कोणत्या बँकेत पैसे आधी येतात हे जाणून घेणे आता खूप महत्त्वाचे आहे। ज्यांचे खाते पोस्ट पेमेंट बँकेत आहे त्यांना सर्वात आधी पैसे जमा होतात। आतापर्यंतच्या सर्व हप्त्यांचा अनुभव हेच सांगतो। दुसरी बँक म्हणजे SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया। यातही पटकन पैसे येतात
असा अनेक बहिणींचा अनुभव आहे. तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्र. यातही खूप लवकर पैसे जमा होतात. या 3 बँका म्हणजे लाडक्या बहिणींसाठी जणू 3 विश्वासाचे खांब आहेत. पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, युनियन बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब अँड सिंध बँक या सरकारी बँकांमध्येही लवकर पैसे जमा होतात. फक्त सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक किंवा पतसंस्थांमध्ये थोडे अडथळे येऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास राष्ट्रीयकृत बँकेत खाते ठेवणे फायद्याचे ठरेल. बहिणींनो, ही अत्यंत महत्त्वाची माहिती तुमच्या मैत्रिणींना, आईला, काकूला, भाऊजईंना शेअर करा. कारण एका बहिणीने दुसऱ्या बहिणीला वेळेवर दिलेली माहिती किती मोलाची असते हे तुम्हालाच माहीत आहे. 21वा हप्ता आणि भीम जयंती बोनस हप्ता मिळून 3000 रुपये खात्यात जमा झाल्यावर कमेंटमध्ये नक्की कळवा. तुमचा आनंद आम्हालाही हवा आहे. लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला